नमस्कार मंडळी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यापासून ते आजच्या शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या ऊर्जेचं गुपित कारण म्हणजे पिठलं भाकर. आजच्या रेसिपीमध्ये आपण पिठलं बनवू. पिठलं बनवण्यासाठी मी येथे एक छोटं टोमॅटो, 2-4 हिरव्या मिरच्या, एक बारीक कांदा आणि 7-8 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. खूप प्रमाणात कोथिंबीर घेतली. आता आपण हे साहित्य व्यवस्थित चिरून घेऊ. त्यासाठी मी हिरव्या मिरच्यांचे देठ काढून बाजूला ठेवून घेते. एक बारीक कांदा घेतलेला आहे. त्या कांद्याला आपण व्यवस्थित बारीक साईज मध्ये कट करून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी जेवढा बारीक करता येईल तेवढा बारीक कांदा कट करून घेत आहे. तुम्हाला माहिती आहे का, पिठलं भाकरीलाच बऱ्याच भागात झुणका भाकरी देखील म्हणतात. आपला कांदा कट करून झालेला आहे. आता आपण त्याला काढून ठेवू. तोपर्यंत आपण कोथिंबीर बारीक साईज मध्ये कट करून घेऊ. नंतर मी फोडणीसाठी टोमॅटो कट करून घेते. टोमॅटो हा ऑप्शनल आहे, तुम्ही घेऊ शकता किंवा नाही. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी एका छोट्या टोमॅटो मधला अर्धाच भाग हा कट करून घेत आहे. आता आपलं साहित्य कट करून झालेले आहे. आपण आता खलबत्ता घेऊ. झणझणीत पिठले बनवण्यासाठी मी या ठिकाणी 4-5 हिरव्या मिरच्या घेतले आणि 10-12 पाकळ्या लसूण व 1 चमच जिरे मी यामध्ये टाकून घेतले. आता या सर्व मिश्रणाला एकत्र आपण कुटून घेऊ. खलबत्त्यामधले हे मिरच्याचं व लसणाचं वाटण आपल्या पिठल्याची एकदम टेस्ट वाढवते. त्यामुळे शक्य असल्यास तुम्ही मिक्सर ऐवजी खलबत्त्याचाच वापर करा. आणि अजून एक, मिरची व लसूण जास्त बारीक करू नका. हे आपण थोडे जाडसरच ठेवू, म्हणजे कसं आपलं पिठलं खात्या वेळेस आपल्या पिठल्याला वेगळीच चव येते. तुम्ही पहा मी या ठिकाणी कसं जाडसर वाटून घेतलेलं आहे, जास्त बारीक पेस्ट करून घेतलेली नाही. आता आपण आपल्या पिठल्याला फोडणी देऊ. त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेते. आपलं तेल व्यवस्थित तापल्यास आपण यामध्ये 1 चमच मोहरी टाकून घेऊ. मोहरी कडकडल्यास आपण त्यामध्ये मिरची व लसूण एकत्र कुटून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घेऊ. आता आपण याला व्यवस्थित परतून घेऊ. जर तुम्हाला तेल जास्त लागत असेल तर तुम्ही वरतून लगेच फोडणीमध्ये टाकून घेऊ शकता. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या लसणाला व्यवस्थित लालसर कलर आलेला आहे. आता आपण यामध्ये कट केलेला कांदा टाकून घेऊ आणि त्याला व्यवस्थित परतून घेऊ. कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घेत राहायचा आहे. आता आपला कांदा लालसर झालेला आहे. आता आपण यामध्ये कट केलेला अर्धा टोमॅटो टाकून घेऊ. आता आपण याला मध्यम आचेवर सतत परतून घेत राहू. या ठिकाणी मी पिठले बनवण्यासाठी लोखंडी कढई वापरलेली आहे. लोखंडी कढईमध्ये पिठले बनवल्यास त्याला वेगळीच खमंग अशी चव येते. त्यामुळे शक्य असल्यास तुम्ही पातेल्याऐवजी कढईच वापरा. आता यामध्ये आपण अर्धा चमच हळद व भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकून घेऊ आणि त्याला व्यवस्थित परतून घेत राहू. हे सर्व साहित्य शिजल्यास आपण यामध्ये वरतून पाणी टाकून घेऊ. पाणी टाकते वेळेस यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी यामध्ये 1 मोठा ग्लास पाणी टाकून घेत आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता आपल्या या पाण्याला भरपूर प्रमाणात आपण उकळी येऊ देऊ व नंतरच पिठलं वरून घेऊ. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या पाण्याला उकळी येत आहे. आता आपल्या पाण्याला भरपूर प्रमाणात उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये आपलं पीठ टाकून घेऊ. या ठिकाणी मी बेसन पीठ हळूवार वरून घेत आहे. बरेच जण गुठळ्या टाळण्यासाठी पिठात आधीच पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घेतात आणि तीच पेस्ट नंतर फोडणीमध्ये टाकतात. तुम्ही त्या पद्धतीने देखील तसंही करू शकता, पण मला असं पारंपरिक पद्धतीचंच पिठलं आवडते. त्यामुळे मी या पद्धतीने पिठलं वरून घेत आहे. पिठलं वरते वेळेस मी गॅसची स्पीड थोडी वाढवलेली आहे, कारण त्यामुळे आपल्या पिठामध्ये गुठळ्या नाही होणार. आता आपलं पीठ वरून झालेलं आहे. आता आपण याला 2-3 मिनिटं फुल गॅसवरती शिजून घेऊ. सांगा तर मंडळी, तुमच्या भागामध्ये अशा पिठल्याला काय म्हणतात? कारण ठिकाण बदललं की नावही बदलतात. या गरम पिठल्यावरती आपण वरतून थोडी कोथिंबीर टाकून घेऊ. या ठिकाणी मी वरून थोडी कोथिंबीर टाकून त्यावरती झाकण 2-3 मिनिटांसाठी झाकून ठेवते. 2-3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपलं गरमागरम आणि एकदम झणझणीत असं पिठलं तयार झालेलं आहे. तुम्ही पाहिलात ना मंडळी, महाराष्ट्रातील पारंपरिक ही साधी व पौष्टिक रेसिपी आज आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. आपलं हे पिठलं मध्यम आचेवर सतत परतून घेत राहायचं, जोपर्यंत पिठलं घट्ट होत नाही तोपर्यंत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं पिठलं आता बनलेलं आहे. तुम्हाला असं गरमागरम व झणझणीत पिठलं भातासोबत खायला आवडतं का भाकरीसोबत, हे आम्हाला नक्की कळवा. आता या गरम गरम पिठल्याला आपण एका वाटीमध्ये खाण्यासाठी काढून घेऊ. काय म्हणता मंडळी, असं झणझणीत पिठलं व लुसलुशीत भाकरी व सोबत हिरव्या मिरचीचा ठेसा असेल तर जेवणाची मजाच काहीतरी वेगळी ना. जगात कुठेही जा, आपण पिठलं भाकरी खाल्ल्यावर जे समाधान मिळतं ना ते कशातच नाही. आजची पिठल्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटू